साहेब तुमच्या हातचं कधी दूध पिणं असं झालं बघा. वय वय मला बी आज दाजी सुटल्याची पार्टी समजा सगळ्यांनी. पोटभर दूध प्या. वकील साहेब घ्या, तुम्ही घ्या, पहिला मान तुमचा आहे. तुमच्यामुळे दाजी सुटल्यात आज. साहेब येऊ का? हा म्हणजे काय? हो इथलं ना आमच्या मेवण्यांनी. घ्या हे घे रे. आम्ही गालासातून नाही, डायरेक्ट तांब्यातूनच घेतो आम्ही. अहो वकील साहेब घ्या हो दूध. दूध लागलं तर मागून घ्या बरं का दूध. घरचंच आहे असं समजा. अजिबात लाजायचं नाही. हो नाही नाही, मी कशाला लाजतोय जावा. ही अशी माणसं आवडतात आपल्याला. हा. वकील साहेब व्यवस्थित प्या बरं का दूध. पोट भरत. हा भरपूर आहे. म्हणजे काय तुमच्यासाठीच केलंय असं समजा. घरचं आहे ना आपलं. या प्या. कसं झालंय? आता तुम्ही बनवले म्हणल्यानंतर. आणि हे दूध बीज पिऊन झालं का नाही की मग गलास धुवून घ्या सामन्यांची. अहो पण अहो म्हणलं ना मी आपलंच घर आहे की नाही. मग आपल्या घरची भांडी पण आपलीच आहेत ना, आणि ते आपणच घासतो का नाही. अहो पण मी वकील आहे ना. अहो पण काय घासा म्हणल्यावर घासायचा. तुला काय वाटलं तुझं कौतुक करायला हे समज सुरू आहे? तुझ्यापेक्षा माझ्या म्हशी कामाचे आहेत. तू काय केलंच रे? काय केलंस तू? तर त्या तात्या साहेबाच्या घाशात पैसा वाचल्यानंतर मला जामीन मिळालाय. अरे तुम्ही कसं पाहिजे घाबरलाय? बसा बसा बसा. अरे बसा. ज्याची चूक आहे त्यालाच शिक्षा मिळणार आहे की नाही. ही गालास धुवून झाली ना की मग ती पातेली पण घासून घ्या. डाव चमचे गॅस बी पुसून घ्या व्यवस्थित. मोरी पण नंतर धुवून टाका. अहो पण मी वकील आहे ना. वकील आहे तर काय झालं? घासायची कला सामन्यांमध्ये असते. वकील होण्यासाठी घातलीस की नाही? अरे मी पण किती घासले तेव्हा एवढा मोठा झालो. आणि जर नाही घासलंच ना तर माझ्या गोठ्यात दमयंती नावाची म्हस आहे माझी लाडकी. तिच्या शेजारी बांधीन तुला. ए सयाजी मुकादम, पहिला आणि शेवटचं सांगायला घरी आलो. राजकारण राजकारणापुरतच ठेवायचं. एकमेकांच्या घरापर्यंत देऊ द्यायचं नाही. आणि जर तू चुकून माझ्या घरापर्यंत आलास तर तुझ्याच म्हशीवरनं अख्ख्या सातारात वरात काढी ना तुझी मी. अरे पाहुणं आहेत ते आपले. असं वागतात होय त्यांच्याशी. चल चल वकील साहेबांना मोरी दाखव. आलं द्याला. अरे वा 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 वा. लक्ष्मी नारायणाच्या जोड्याची पाय आमच्या घराला लागले. अरे भाग्यच म्हणायचं आमचं. या बघा राग बिग आला असेल तर तो बाजूला ठेवा आणि आमच्या घरचं स्पेशल मसाला दूध प्या. एकदम स्पेशल असतं बरं का दूध. दे रे बाबा दूध दे दे. एकदम प्युअर आहे बरं का. पहिल्या धारेचं. अजिबात मिलावट नाही याच्यात. म्हणजे पाण्याचा टिपूस पण तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे आम्ही दूध जेव्हा देतो का नाही तेव्हा ते ज्या भांड्यात दूध देतो ते भांड पण असं कडक उन्हात सुकून आणि मग त्याच्यात दूध भरून मग देतो. मॅडम जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात असू दे. चला वाघमारे.
अगं काय सांगतेस तू वा वा एक नंबर नाही म्हणजे आता सत्यात त्याला तिकीट मिळणारी आता फिक्सच आहे तर नाही आता खरेदकरांनी काय बी सांगू दे पण मला माहिती ना तिकीट दादालाच मिळणार आहे. हा हे बघा आला सत्या मंजू दोघही आले या या दादा ये कॉंग्रॅच्युलेशन. बस 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 वहिनी बसा बसा बसा. कॉंग्रॅच्युलेशन कशासाठी सांगणार सगळं सांगणार. हे सपने सांग. खरात करायला होते दुपारच्याला तर आपल्या घरातच कोणाला तरी उमेदवारी मिळणार असं सांगत होते. हा होय. खरं सांगताय ना वहिनी का मस्करी करताय. सत्या अरे कोण कशाला तुझी मस्करी करेन. खरंच आले होते आणि आपल्याच घरात तिकीट मिळणार असं बोलले. बरोबर बोलते चित्रकार. कसं आहे माझ्या लेकरा कोकरा वागरा अरे किती कष्ट खाल्ले असतो आयुष्यात. समध्यांच्या मदतीला धावून गेला रात्रीचा दिस केला समध्यांची कामं केली म्हणूनच बक्षीस म्हणून हे दिस तुझ्या आयुष्यात आलाय बघ. मी तुला सांगते जे कोणी तुझ्या इरंतो भरेल का नाही त्याच्या टेपरीचं जप्त होईल बघ. सत्या दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है सत्या दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सत्या दादाचा विजय असो. हाय का आता घराची पक्षी शाटच केली तुम्ही तर. कौतुक बास झालं आता उलट जोमानं कामाला लागायला पाहिजे. लोकांची सेवा करायची संधी मिळाली ही संधी नाही सोडायची आपण. बरोबर आहे. ओरडून काय काय गावाला गोळा करतात काय आता. मग असं अचानक भरते बायको घाबरले की. वाघमारे लाडात आलोय ना मी. तुम्ही असं ओरडताय मला ना जरा बी काय वाटत नाही. अहो मी सत्य सुर्वे भावी नगरसेवक होणार आहे. तिकीट मिळणार आहे मला. जरा तरी कौतुक कर. आधी तिकीट जाहीर तर होते मग करते की कौतुक. असं वाघमारे तुम्ही कौतुक करायला सुरुवात तर करा मग बघा कसं लगेच तिकीट मिळते. कांद्याने करू का बटाट्याने करू तुझं कौतुक.